हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज आपण चाललो आहे, निघालोय एक खूप स्पेशल ट्रिपसाठी. आपण जाणार आहोत कोल्हापूरला. प्लॅन असा होता की सकाळी बरोबर 6 वाजता निघायचं, पण तुम्हाला तर माहीतच आहे तयारी करता करता आम्हाला 7 वाजून गेले. कोणी बॅग पॅक करत होतं, कोणी ब्रेकफास्टची तयारी, आणि कोणी उठायलाच रेडी नव्हतं. त्यातून एक मीच होते. पण फायनली सगळे रेडी झाले होते आणि आमची फुल तयारी एकदम जोरात सुरू आहे. मला पण माझा ड्रेस वगैरे घालून सगळं प्रॉपर रेडी व्हायचं होतं. सो मी पटकन रेडी झाले, सगळे फ्रेश झाले, एकदम ट्रॅव्हल मूडमध्ये होते सगळे. सो आम्ही या ट्रिपसाठी ना मिनी बस बुक केली होती आणि सिरियसली सांगायचं तर वाईब ऑलरेडी मस्त झालं होतं. सगळे आजी लोक होते. आम्ही जवळजवळ 20-25 लोक होतो टोटल. आम्ही जवळजवळ खूप सारे लोक होतो, फुल ग्रुप, फुल मस्ती. सो आता मी पण रेडी होत आहे. सो तोपर्यंत सगळ्या घरच्या लोकांची फुल लगबग सुरूच होती सकाळची, आणि आजी आणि आई सगळ्या लेडीज ऑलरेडी किचनमध्ये खूप बिझी होते, बिकॉज सगळं पॅक करून घ्यायचं होतं टिफिनमध्ये. आणि बसमध्ये तर माहीतच आहे की सगळ्यांना भूक वगैरे लागते, आणि पोरं पण आमच्यासोबत होते, छोटे छोटे लहान. सो ट्रॅव्हलसाठी जेवण पॅक करायचं होतं. त्यांनी मस्त चपाती चटणी बनवली होती, सिम्पल मस्त, खूप टेस्टी कॉम्बो. कुठून बाहेर जाताना तुम्ही असं डब्बा पॅक करून बघा, आणि त्यात ते जेवण खूप मस्त लागतं रस्त्यामध्ये. सो त्याचसोबत थोडं ब्रेकफास्टसाठी मंचिंग पण घेतलं होतं, वेफर्स आणि काही लाईट स्नॅक्स, कारण रस्त्यात भूक लागली की हे सगळं खूप युजफुल पडतं. सो सगळं नीट पॅक करून घेत होते. आणि हे आजी बघा खूप अशी एकदम एन्जॉय करत होती. आणि बघा मम्मी चालली आहे पुढे पुढे बाबूला घेऊन, आणि इथून आजोबा येत आहेत आणि सगळे तयारी करत होते की बसमध्ये सगळ्यांना बसायचं होतं. सो बघा सगळ्यांची लगबग सुरूच आहे, आणि ही मिनी बस बुक केली आहे आम्ही, आणि सगळे बसमध्ये वगैरे चढत आहेत. सो तोपर्यंत मी वेट करते की हस्बंडच्या यायचं. सो हस्बंड पण आलेले आहेत. सो आपण बसमध्ये बसलो आहोत, आणि बाबू बघा किती एन्जॉय करतोय. आणि बघा तुम्हाला कधी पण ट्रॅव्हलला निघायचं असेल ना, स्पेशली बसमध्ये किंवा कुठे पण ट्रेनमध्ये किंवा कारमध्ये, तर घरच्या जेवणाची तयारी आम्ही करूनच घेतो. म्हणजे ट्रॅव्हलिंगमध्ये घरचं जेवणची चव एकदम वेगळीच असते. आणि आमच्या ट्रिपमध्ये एक स्पेशल, म्हणजे सगळ्यात स्पेशल गोष्ट म्हणजे ही होती की मोस्टली सगळ्या आजीबाई होत्या. पण सिरियसली सांगायचं तर आजीसोबत खूप मजा येते, आणि त्यांच्या गोष्टी ऐकायला भेटतात, त्यांचे एक्सपिरियन्सेस, त्यांचे सगळे ॲडवाइसेस, त्यांची एनर्जी बघून खरंच खूप सरप्रायझिंग वाटत होतं. सो सगळे एक 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 करून बघा बसमध्ये चढलेले आहेत, आणि इकडे मी बाबूला घेऊन मस्त मजा करत होती. सो आता चला बघूया पुढे काय होतं. सो गाईज आता बघा तुम्हाला सगळे लोक हाय करत आहेत. आता मी सगळ्यांचं व्हिडिओ घेत आहे, आणि इथे बघा पप्पा आहेत, आणि सगळे आजोबाई आहेत, मम्मी आहे, बाबू आहे. सो गाईज बघा आम्ही हळूहळू चाललेलो आहोत, आणि सगळ्यात आधी आम्ही जाणार आहोत बाळूमामांच्या दर्शनासाठी. सो बाळूमामा म्हणजे श्रद्धेचाच एक मोठा आधार लोकांच्या मनात ना, त्यांच्याबद्दल खूप सारी भक्ती आहे. तुम्ही त्यांचं नाव ऐकलंच असेल, आणि लहानपणी मी एक सिरियल बघितलेली होती, बाळूमामाचं सांग भलं. सो त्यातून मला खूप काही असं नॉलेज भेटलं बाळूमामांबद्दल. सो साधेपणा, सेवा आणि विश्वास यासाठी ते ओळखले जातात. सो तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये ना कॉमेंट करून सांगा की तुम्ही पण त्यांचं नाव ऐकलं आहे का. आणि सो त्यांच्यामुळे त्यांचं दर्शन घेण्यासाठी ना मनात एक वेगळीच ओढ आहे. सो त्याच्यामुळेच. आणि त्यानंतर बघा इकडे चिक्कू कशी बसलेली आहे. आता सगळे बघा झोपीच्या मूडमध्ये आहेत थोडेसे, पण आम्ही काय केलं की सगळे असं थोडेसे झोपायला लागले, कारण की आम्ही सकाळी निघालो होतो. आणि इकडे बघा हा बाळ झोपलेला आहे, आणि मग इथे बघा बाबा पण सगळे बसलेले आहेत विचार करते. आणि कारण की ना सगळ्यांच्या डोक्यात एक विचार होता की झोपून घ्यावं थोडं, म्हणजे पुढे जाऊन आम्हाला थोडंसं फ्रेश वाटेल. इथे बघा हाय करत आहेत सगळे तुम्हाला, आणि इथे सगळे आजीबाई बसलेले आहेत, आणि ही आजी मला विचारते की किती टाईम आहे अजून. सो म्हणजे सगळ्यांना लवकर निघाले ना सकाळी, सगळ्यांना थोडीशी झोप आलेली. पण ती झोप उडवण्यासाठी मी एक विचार केला की सगळ्यांना ना असं गाणे म्हणायला लावते. सो आजीबाईंचे गाणे ना खूप असे ऐकायला भेटले आम्हाला. सो सगळे इथे बघा काका वगैरे तुम्हाला सगळे हाय करत आहेत, आजी हाय करत आहे मागून, आणि इथे बाबूला मम्मी खेळवत आहे. सो मी सगळ्यांना सांगितलं की चला एक फोटो काढूया. सो आम्ही फोटोज वगैरे सेशन केलं चांगलंपणे. आणि
तिथून उठून आल्या इथं गाणी म्हणायला. नको येऊ सारे रात काना तुरे, नको येऊ सारे रात, नको येऊ सारे रात काना तुरे, नको येऊ सारे रात. बुल उठले साऱ्या गोकुळात काना तुरे, नको येऊ सारे रात, नको येऊ सारे रात काना तुरे, नको येऊ सारे रात. मोर मुकुट पितांबर सोले, मोर मुकुट पितांबर सोले, कुंडल सोले कानात काना तुरे, नको येऊ सारे रात, नको येऊ सारे रात काना तुरे, नको येऊ सारे रात. मेरा कर प्रभु गिरधर नादर, मेरा कर प्रभु गिरधर नादर, हरी चरणाचे मान तुरे, नको येऊ सारे रात, नको येऊ सारे रात काना तुरे, नको येऊ सारे रात. हाय कर, हाय कर. बघा आता गाण्याचं पाठांतर चालू आहे. सांग रे पाखरा, चवट जाती कर पंढरीला, चवट जाती करे पंढरीला, हीच वाट जाते का रे पंढरीला, हीच वाट जाते का रे पंढरीला, जाते माहेराला, जाते माहेराला, जाते माहेराला, जाते माहेराला, जाते माहेरला, जाते माहेरला, जाते माहेरला, जाते माहेरला. कुणाचा दिंडी गेली ज्ञानोबाची,
पसरण झाली अबीर भुक्याची. जाते माहेराला जाते माहेराला जाते माहेराला जाते माहेराला जाते माहेरला जाते माहेरला जाते माहेरला जाते माहेरला जाते माहेराला जाते माहेराला सागर मेला सागर साधू संत सार मेला सागर साधू संतांचा मेळा जागर संत थर रामाचा होईल गजर विठ्ठल नामाचा होईल गजर विठ्ठल नामाचा होईल गजर विठ्ठल नामाचा होईल गजर विठ्ठल नामाचा झालाय गजर विठ्ठल नामाचा झालाय गजर विठ्ठल नामाचा झालाय गजर विठ्ठल नामाचा झालाय गजर. जाते माहेराला जाते माहेराला जाते माहेराला जाते माहेराला जाते माहेरला जाते माहेरला जाते माहेरला जाते माहेरला जाते माहेराला जाते माहेराला जाते माहेराला जाते माहेराला जाते माहेरला जाते माहेरला जाते माहेरला जाते माहेरला आषाढीला माझ्या विठूचा सोळा आषाढीला माझ्या विठूचा सोहळा आषाढीला माझ्या विठूचा हा सोहळा आषाढीला माझ्या विठूचा सोळा आषाढीला माझ्या विठूचा सोळा आषाढीला माझ्या विठूचा सोहळा आषाढीला माझ्या विठूचा सोहळा उतळले मन कधी पाय डोळा उतळले मन कधी पाय डोळा उतरले मन कधी पाय डोळा उतरले मन कधी पाय डोळा उतळले मन कधी पाय डोळा उतळले मन कधी पाय डोळा उधळल मन कधी पाय डोळा उधळल मन कधी पाय डोळा. जाते माहेराला जाते माहेराला जाते माहेराला जाते माहेराला जाते माहेरला जाते माहेराला जाते माहेराला जाते माहेराला शिवर जाते माहेराला जाते माहेराला जाते माहेराला जाते माहेराला एका जनार्दनी माहेराचे सुख एका जनार्दनी माहेराचे सुख हरपली तान हरपली भूक
हरपली तन हरपली भूक जाते माहेराला जाते माहेराला जाते माहेराला जाते माहेराला मावलीला जाते भेटायाला विठू मावलीला जाते भेटायाला विठू मावलीला जाते भेटायाला विठू मावलीला जाते भेटायाला कसं वाटलं तुम्हाला सगळ्यांना हे गाणं? आता रस्ता खराब आहे आता पुढे रस्ता खराब आहे थोडा चिंटलायला तर घ्या आपल्या वाकुनी टाकसडा करा वाकुनी टाकसडा कसडा राधे करा वाकुनी टाकसडा केस कुरळे उडतील बुरबुरा केस कुरळे